नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पावसाळा आला की अनेक रानभाज्या आपल्याला मार्केटमध्ये दिसायला लागतात। त्यातलीच एक रानभाजी म्हणजे टाकळा। ही भाजी ओळखायची कशी तर त्याची पाने गोलाकार आणि जाड असतात आणि त्याचा देठही फार कडक असतो। टाकळ्याची भाजी ही पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला आणि पडीक ओसाड जमिनीवर उगवते। भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आपल्याला अनेक रोगापासून दूर ठेवते। म्हणून जुनी लोक म्हणतात की वर्षातून एकदा तरी टाकळ्याची भाजी खाली पाहिजे। टाकळ्याची भाजी पोटातील कृमी नष्ट करण्यास मदत करते, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते, अनेक त्वचा रोगातही ही भाजी अतिशय उपयुक्त मानली जाते। तर चला तर मैत्रिणींनो, बघूया ही भाजी कशी बनवायची ते। टाकळ्याची भाजी निवडताना फक्त पानच घ्यायची, त्याचा देठ टाकून द्यायचा। भाजी नीट करून झाल्यावर ती स्वच्छ धुवून घ्यायची। टाकळ्याची पानं जाड असतात, त्यामुळे ही भाजी गरम पाण्यात चांगली 10 मिनिटं उकडून घ्यायची। आता ही टाकळ्याची भाजी आपण उकडून घेतली, तिला आता थंड करून व्यवस्थित चिरून घेऊ। तोपर्यंत कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूया आणि त्यात 3 ते 4 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालूया। नंतर त्यात अर्धी वाटी 2 ते 3 तास भिजवून ठेवलेली चणा डाळ टाकूया। हे सगळं चांगलं परतून 10 मिनिटं शिजवून घेऊया। नंतर त्यात चिरलेली टाकळ्याची भाजी मिक्स करून चांगली ढवळून घेऊया आणि मालवणी मसाला आणि मीठ मिक्स करूया। जर मालवणी मसाला नसेल तर चवीपुरते लाल तिखट आणि गरम मसाला टाकला तरी चालेल। हे सगळं मिक्स करून 10 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। भाजी शिजली की त्यात चवीसाठी ओलं खोबरं घालून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायची। झाली तर मग आपली टाकळ्याची भाजी तयार। ही चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते। अशी ही बहुगुणी आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली टाकळ्याची भाजी वर्षातून एकदा तरी खावी। चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन किंवा एक नवीन विषय घेऊन। आवडला असल्यास व्हिडिओ संपायच्या आधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।